विजयी द्वार फेरीला आपण सुरुवात करत आहोत आणि विजयी द्वार फेरीतील पहिला सामना एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील पुलवाचे मावळे आणि दुसऱ्या बाजूने राहुलचे रणवीर अशी मॅच असणार आहे। विजयी द्वार कोणासाठी हे दार उघडेल आणि कोण पुढच्या फेरीमध्ये धडक मारेल या प्रश्नाचं उत्तर मात्र या मॅच मध्ये आहे No+1। No+1 आपण पाहतो आहोत। सहा संघ पुढे आलेले आहेत। त्या सहा संघांमधून म्हणजे 3 संघ अगदी आपण पाहिलं तर इकडून निवडले जातील 6 मधून आणि त्या 3 संघांमध्ये ज्याचा नेट रन रेट सर्वाधिक जास्त असेल तो संघ थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि उर्वरित 2 संघांमध्ये एलिमिनेटरची मॅच खेळवली जाईल। वर्चुअल सेमीफायनल प्रवीण स्ट्राइक वरती आहे। समोर खेळण्याचा प्रयत्न बॅटची बाहेरची कडा लागली आहे। बॉल मागे आणि 1 रन मिळते। समोर खेळला गेला फटका हा देखील चांगला आहे वा पण तिकडे मात्र आपण पाहिलं तर बॉलला अडवलं गेलं आणि चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली। गुड स्टॉप। मराठी चित्रपट सृष्टीतील भरपूर सारे तारे सितारे आज या स्पर्धेला भेट देताना आपल्याला पाहायला मिळाले आणि खरंच कौतुक वाटतं संपूर्ण मॅनेजमेंट टीमचं कारण त्यांच्या विनंतीस मान देऊन त्यांच्या प्रेमासाठी आणि या सर्व कलाकारांसाठी मराठी चित्रपट सृष्टीतील हे सर्व दिग्गज कलाकार आज या स्पर्धेला वेळात वेळ काढून ते भेट देत आहेत। खरंच या सर्व कलाकारांचं कौतुक करावं तितकं कमी, त्यांचा आभार व्यक्त करावं लागेल स्पर्धेच्या माध्यमातून। आणि अगदी सकाळपासून सकाळच्या सत्रापासून अजूनपर्यंत
सातत्यपूर्वक मान्यवरांची ही रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. मराठी चित्रपट सृष्टीतील सर्व आज मोठमोठी नावं आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला भेट देताना पाहायला मिळाली. विकेट. आणि अगदी नुकतंच आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बिग बॉस मराठीमध्ये टॉप 5 फायनलिस्ट म्हणून ज्यांचं नाव आपण पाहिलं आणि अगदी मराठी सिरियल सोबतच द 50 हिंदी शो मध्ये देखील स्पर्धक म्हणून ज्यांना आपण पाहिलं, जान्हवी किल्लेकर मॅडम यांचे तर नुकतं शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूया. सुस्वागतम सुस्वागतम, मोस्ट वेलकम. मराठी बिग बॉस टॉप 5 फायनलिस्ट मध्ये आपण त्यांना पाहिलं आणि मराठी अभिनेत्री म्हणून अगदी त्यांच्याकडे आपण नेहमी पाहत असतो आणि हिंदी शो मध्ये द 50 सारख्या शो मध्ये देखील आपण ज्यांना स्पर्धक म्हणून पाहिलं, जान्हवीजी किल्लेकर मॅडम यांचं नुकतं शुभागमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक स्वागत करूया. मोस्ट वेलकम. एक रन इथे मिळेल. जितक्या जास्त नेट रन रेटने मॅच जिंकता येईल तो प्रयत्न इथे दोन्ही संघ करतील, कारण जास्त नेट रन रेट भारी त्याला मात्र फायनल मध्ये जाण्याची मिळेल संधी. इलिगल डिलिव्हरी, इट्स अ वॅलिड डिलिव्हरी. बाउंड्री लाईनच्या जवळ जे बॅटिंग टीमचे खेळाडू आहेत त्यांनी उठून जरा मागे व्हा डगआउटच्या समोर. बॅटची खालची काढा लागली गेल्या तिकडे प्रवीणला पुन्हा ते शांत ठेवलं जात आहे. डॉट बॉलची समाप्ती होत असताना आपण पाहतोय. कॅल्क्युलेशन सुरू आहे एका बाजूने दोन्ही स्कोरर्स आमचे. पंधरा धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचं षटक आहे. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा. मला वाटतं सचिन सर आज तुम्हालाच बॉलने टार्गेट केलंय. जवळपास दुसऱ्यांदा सचिन सर तुम्हाला बॉलने टार्गेट केलंय, लक्षात ठेवा. प्रवीणला या ओव्हरमध्ये काहीतरी वेगळं करावं लागेल, कारण धावांची आता मात्र नितांत गरज आहे. पुढे येऊन खेळला गेला फटका चांगलाय. वा, मी म्हंटल प्रवीणला काहीतरी करावं लागेल आणि त्याने करून दाखवलंय. 4 मराठी क्रिकेट लीग चौकार. पाहुण्यांचं स्वागत कशा प्रकारे करावं तर अशा प्रकारे चौकाराने स्वागत केलंय. क्या बात आहे. 4 धावा. चांगला गोलंदाजी अटॅक आता आपल्याला पाहायला मिळतो. शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी चौकाराच्या नंतर मात्र आता रन्स थांबवणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तेच करण्याचा प्रयत्न सध्या तरी सुरू आहे मैदानामध्ये.
पुढे येऊन खेळला गेला फटका, हा देखील दुहेरी धावेसाठी डबल, 2 रन. रोहन मात्र आत्मविश्वास वाढवतात आपल्या संघाचा, आपल्या गोलंदाजाचा, आणि अत्यंत महत्वाचं आहे. क्या बात आहे. आत्मविश्वास वाढवला जातो आणि कुठे ना कुठे आपल्या बॉलरला होप्स दिले जात आहेत. हा बॉल चांगल्या पद्धतीने हाताळायचा आहे आणि इकडे मात्र विकेट मिळतीये. तुषारला मैदान सोडावं लागेल. डाव संपला पहिला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 24 झालेले आहेत, 25 करायचे आहेत. 24 ऑन बोर्ड, 25 टू विन, 25चं टार्गेट आहे. $25 to win. बिपिन आणि रोहन, येस, गोलंदाजी मागो. तुषार चालू करू शकता मॅच आपण. 25चं टार्गेट आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. पहिला स्नो बॉल आणि डायरेक्ट हिट. इट्स अ क्लोज कॉल. थर्ड अंपायर, तिसऱ्या पंचांची तिकडे मागणी केली गेली आणि चेक केलं जाईल आता कंट्रोल रूम मध्ये. श्री साई स्पोर्ट्स, महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी, आणि तिची मदत घेतली जाईल. आज या स्पर्धेमध्ये अनेक साऱ्या मराठी चित्रपट सृष्टीतील मोठमोठ्या कलाकारांना आपण पाहिलं आणि अगदी आता सध्या आपल्या VIP डाईस वरून आनंद घेत आहेत या मॅचचा. बिग बॉस फेम टॉप 5 फायनलिस्ट मध्ये ज्यांचं नाव आपण पाहिलं, तसेच भरपूर साऱ्या मराठी सिरियल्स मध्ये ज्यांना आपण पाहिलं, द 50 सारख्या हिंदी शो मध्ये देखील आपण ज्यांना पाहिलं, जान्हवीजी किल्लेकर मॅडम यांचं देखील आपण पाहिलं तर आगमन झालं आणि यावेळी सिंगल मिळेल, 1 रन. रोहन, हलक्या हाताने फक्त ऑनसाइडला दिशा दिली गेली आणि 1 रन मिळतीये. सिंगल. क्या बात आहे. रोहन चांगली बॅटिंग करतोय मैदानामध्ये, सिंगलला प्राधान्य देतोय. गुड बॅटिंग. यावेळेस मात्र रन घेण्याचा प्रयत्न, अंगलठी आला असता. धाव नाहीये, कोणती धाव नाहीये. डॉट बॉल येतोय. समोर उडवला गेलाय. गुड शॉट, गुड स्टॉप. भरपूर चांगल्या पद्धतीने तिकडे बॉल अडवलं गेलं. धावसंख्या 5, 25 करायच्या होत्या, 5 झालेल्या आहेत. 20 मध्ये 20 बॉल 20, 24 मध्ये 25 करायच्या होत्या. 1 वर. आता 20 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. सिंगल मिळते. पुन्हा एकदा शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. 19 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. 19 चेंडू 19 धावा. बिपिन आणि इकडे प्लेड ऑन.
विकेटचं बदल होत असताना आपण पाहतोय प्लेड ऑन झालेत. बिपिन मैदानाच्या बाहेर जात असताना हा पहिला धक्का लागलाय. बॅटिंग करत असताना राहुलचे रणवीर. एकोणावीस धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आगा वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे एक रन मिळेल. थोडा ऑकवर्ड पोझिशन मध्ये आला होता रोहन आणि तिथून मात्र बॉल त्याच्या अगदी बाजूने निघाला. एक रन. लास्ट मोमेंटला चॉप करण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट बॉल. पुढे येऊन खेळला गेला फटका चांगला. रोहन हो नशिबाची साथ आहे. सुदैवाने वाचलाय. थ्रो जर ॲक्युरेट आला असता तर काम तमाम होतं रोहनचं. पण रोहन मला वाटतं आज घरून येताना नशीब सोबत घेऊन आलाय. म्हणून क्रिकेटमध्ये 99% मेहनतीसोबत 1% नशीब देखील तुमच्या सोबत लागतं आणि ते नशीब आज रोहन सोबत आहे. 8 धावा. रनचा कॉल. क्लोज आहे. क्लोज आहे भरपूर आणि बॅटर आउट. बॅटर आउट. विकेट मिळेल आणि अक्षय पवारला मैदान सोडावं लागतंय. धावसंख्या 8. राज येतो गोलंदाजी मार्कवर. चांगला फटका पहिलाच देखील आपण पाहतोय. तिकडे कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि धावफलकावरती धावा विचार केला तर फक्त 9. आता मात्र राहुलच्या त्या कट शॉट साठी मागे फिल्डर देखील तैनात केला. स्वीप केला या वेळेला. वा. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10. 12 बॉल्स 15. 12 बॉल आणि 15ची गरज आहे. फिल्डिंग लावा लवकर. फिल्डिंग लावा लवकर. चला रोहन आपण देखील आपल्या जागेवरती या मॅच सुरू करायची आपल्याला लगेच. 12 बॉल 15. या ओव्हरवरती भरपूर काही गोष्टी आहेत पण स्वप्नीलने मागील मॅच मध्ये डबल ट्रबल ओव्हर ज्या प्रकारे हाताळली आहे. 2 विकेट त्याने घेतले होते. 1 रनआउटची देखील विकेट आली होती त्या ओव्हरमध्ये आणि फक्त मला वाटतं 2 धावा त्याने खर्च केल्या होत्या. डबल ट्रबल ओव्हर. पहिला डॉट. -1. धावा 9 आहे आणि इकडे ओव्हर थ्रो. 2 4. डबल सुरू आहे भाई. 1 का 2, 2 का 4 आणि आता धावसंख्या मात्र आपण पाहतोय 13. 13 धावा झालेल्या आहेत. 12 करायच्या आहेत. 10 बॉल 12. 10 बॉल 12. ओव्हर थ्रो झालाय. तिकडे एक्स्ट्रा रन मिळाले आणि डबल ट्रबल सुरू आहे त्यामुळे एका धावेला भरपूर महत्व आहे. 10 बॉल 12. ओ गुड शॉट. पुन्हा एकदा 2. 15 झालेले आहेत. 10 करायचे आहेत.
ओ इथे मात्र पुन्हा एकदा 16 झालेल्या आहेत, 17 झालेल्या आहेत. आता करायच्या धावा 8. हो विकेट. आता 11 करायच्या आहेत पुन्हा धावा. विकेट मिळते तिकडे आणि पुन्हा एकदा धावफलक बदलतंय. दोन चेंडू शिल्लक आहेत. मनीष गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे 1 रन मिळतीये. 102. धावसंख्या 16. ओ इकडे नो बॉल आहे का? पंचांनी नो बॉल दिलाय. पंचांनी नो बॉल दिलाय. पंचांनी नो बॉल दिलाय. वेट वेट या डिसिजन वरती आहे डिपेंड. नो बॉल आहे म्हणजे इकडे देखील 1 रन घेतली गेली आहे म्हणजे या देखील 2. 6 बॉल 5 आणि लाऊड कॉल. नो बॉल. नो +1. नो बॉल आहे. पंधरा सेकंडच्या आत तुम्हाला रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे पण तो वेळ निघून गेला आणि त्यामुळे 2 धावा आहेत. 3ची गरज. 6 बॉल 3. 6 बॉल 3. क्या बात आहे. वाह. 5 बॉल 2. 5 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. मॅच आता पुढेपणे राहुलचे रणवीर त्यांच्या खात्यामध्ये सुकताना आपल्याला पाहायला मिळते. वाह काय मॅच रंगली आहे. अतिशय दर्जेदार सामना मात्र आपण एन्जॉय करतोय आणि 25ची गरज असताना आता 5 बॉल 2 वरती मॅच. वाईड बॉल. स्कोर इक्वल. धाव संख्या समांतर. धाव संख्या समांतर. आता फक्त एका धावेची गरज आहे आणि वाट पाहावी लागेल. वाट पाहावी लागेल एका धावेसाठी. 4 बॉल आणि 1 करायची आहे. सॉफ्ट हँड प्लेस केलाय तिकडे आणि काय घडलंय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. मदत घेतली जाते. चेक केल्या जाईल.
आणि बॅटर आउट. आता मात्र मॅच पलटली गेली आहे पुन्हा एकदा. विकेट मिळतीये. बदलली आहे, पलटली आहे मॅच. नवीन बॅटर साहिल येतोय. मॅच जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल 1 काटाकीर अशी लढत मात्र मैदानामध्ये. 3 बॉल 1 आणि इकडे काय घडलंय रोहन. विकेट. काय मॅच सुरू आहे मैदानामध्ये आणि जबरदस्त सामना आपण पाहतोय. कुठे होती मॅच आणि कुठे आली आहे मॅच. बदलापूरकरांना मला वाटतं माहित असेल, जे बदलापूरवरून आलेत. स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर क्रीडा संकुल 6 बॉल 1 ची गरज होती. शिवशक्ती कडावणे त्या रन डिपेंड केल्या होत्या. त्यामुळे 6 बॉल 1 जर डिपेंड होऊ शकतात तर 2 बॉल 1 का नाही. आता रंगात आली आहे मॅच. हलक्या हाताने तिकडे प्लेस केलंय आणि इथे धाव पूर्ण केली गेली आहे. सामना संपतोय की काय. हो, सामना संपलाय. मॅच फिनिश आणि राहुलचे रणवीर मात्र हा सामना जिंकतायत. 25 सक्सेसफुली चेस डाऊन. वेल प्लेड बॉयज. यापुढे सामना एसएनचे शूरवीर आणि विवेक सावंतचे झुंजार. टॉस आपण विचार केला तर विवेक सावंतच्या झुंजार टीमने जिंकला आणि डिसिजन बॅटिंगचा घेतलाय. सो ही देखील इम्पॉर्टंट मॅच असणार आहे. चलो बॉयज, बेस्ट ऑफ लक. पुन्हा एकदा भरपूर शुभेच्छा. चला मॅचला आपण सुरुवात करूया. ओपनर बॅटर दोन्ही मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने सुशांत आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर बॅटर ईश्वर आहे. विवेक सावंतचे झुंजार टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. सुशांत एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला ईश्वर आहेत आणि गोलंदाजीसाठी येतात प्रकाश. मॅच ऑन. ऑल दी बेस्ट बॉयज. विजय द्वारची ही फेरी आणि विजयाचा द्वार जर तुम्हाला खोलायचा आहे तर मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. ओ हो, पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट. सुशांतला मात्र मैदान सोडावं लागतंय. विकेटचं पतन.
स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, फटक्याला जागा नाहीये. आणखीन एक विकेट, एका पाठोपाठ एक विकेट गमावले गेल्यात. नवीन बॅटर येतात रुपेश. स्टेप आउट क्रिकेट, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तिकडे बॉल अडवलं गेले, सिंगल पूर्ण. जरूर दिला होता धावेचा आणि धाव देखील पूर्ण केली जातीये. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच कुठेतरी थांबवायचे आहेत, कारण जर तुम्ही एका बाजूने विकेट घेता, दुसऱ्या बाजूने एक्स्ट्रा खर्च करता, तर विकेटचं महत्व राहत नाही. आणि इथे पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन. फटका खेळायला हवा होता, नो बॉल होता. धावसंख्या 3. शॉट चांगला खेळलाय, मागे एक रन मिळतीये. धावसंख्या 4. यावेळेस इकडे रनआउटची संधी निर्माण केली गेली आहे. आणि बाद कोण असेल, पंचांचा इशारा काय असणार आहे पाहिलं जाईल. आणि तिकडे बॅटर ईश्वर बाद होत आहेत. चार चार 4 धावा आहेत. धावसंख्या 4 धावफलकावर आपण पाहत आहोत. समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉल अडवले गेले तिकडे. आणि भरपूर वेगाने ही धाव मात्र पूर्ण केली गेली. नो बॉल, लाऊड कॉल आणि नो +1. या 2 धावा इथे मात्र आपण पाहतो पुन्हा एकदा ऍड केल्या जात आहेत. समोर खेळला गेलाय, ओहो, MCL चौकार.
प्लेड ऑन, विकेट. एका पाठोपाठ एक विकेट इथे मात्र गमावले जात आहेत आणि अडचणींमध्ये वाढ होत आहे. परिस्थिती हळूहळू कठीण होतीये. अकरा. ऑन साइडला खेळला गेला पुन्हा एकदा. एक रन. बाराला 4. 2 नंतर 12. तुषार येत आहेत. महत्वाच्या षटकामध्ये डबल ट्रबल ओव्हर आहे. तिसरं षटक आहे. भरपूर बाहेर. नो बॉल. नो बॉलचा इशारा. आणि इकडे विकेट. फलंदाज बाद. पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा आली त्या 2 आणि आता विकेट -3. चौदा झाल्या होत्या. आता धावफलक 11 वर. कारण 2 ओव्हर नंतर 12 होत्या. सिंगल एक्स्ट्रा 14 झाल्या. विकेट आली आता परत 11. अक्षय दत्त नवीन बॅटर आणि इकडे -3. धावा 8. 8 धावा. सहा विकेट इथे गमावले गेलेत आणि संख्येचा विचार केला तर 13. होत्या. 2 विकेटचे मायनस करून टोटल 8 झाल्या. पुन्हा 1 रन म्हणजे त्या 2 होतील 10. 10 झालेल्या आहेत. धावसंख्या 10 वरती आहे. डबल ट्रबल ओव्हर सुरू आहे आणि 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. समोर खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. -1. धावा 9. 9 धावा. झालेल्या आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा. धावसंख्या 13. 9 होत्या. 2 मिळाल्या. 2 डबल ट्रबलच्या 13. 1 बॉल बाकी अजूनही. 13. 1 चेंडू शिल्लक आहेत. तेरा धावा. शेवटचा बॉल. हो इकडे मात्र वाईड बॉल. 15 धावा. 15 धावा. डबल ट्रबल ओव्हर आहे त्यामुळे धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. 15.
बॉल अडवला गेला तिकडे, मात्र आपण पाहतोय 17 धावा होत आहेत. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 17. 3 ओव्हर नंतर 17 झालेले आहेत. पहिलाच बॉल टॅप केला गेलाय. टिपिकल अंडरआर्म बॉक्स स्टाईलचा हा फटका आणि सिंगल. स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न, पाय आहे, पाय पॉपिंग क्रीज मध्ये आहे. डॉट बॉल, व्हेरी क्विक, फार तुषार आणि डॉट येतोय. धावफलक 18. पुढे खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डिक्लेअर 1D, 1 रन. धावसंख्या 1 ने 19. तीन चेंडू आणि 19 गरज आहे. चेक कंप्लीट. स्लो बॉल, डिक्लेअर 1. धावसंख्या 20. 2 टू गो, 2 चेंडू शिल्लक. 20 धावा. समोर खेळला गेला फटका आणि तिकडे देखील एक धाव. मात्र आपण पाहतोय धावफलक 21 वरती येतं. 21. समोर खेळण्याचा प्रयत्न, शेवटचा बॉल तिकडे. फेकी कुठे गेलीये बघा, फेकी कुठे गेलीये आणि तिकडे विकेट मिळाली. 2 धावा आहेत. या 23 झाल्या. 24चा टार्गेट. 24 बॉल 24. 24 बॉल 24. 24 बॉल 24 करायचे आहेत. 23 झालेले आहेत. 24 बॉल आणि 24ची गरज. मॅच आपल्याला पुढची पाहायला मिळणार आहे. राहुल ठोंबरेचे पराक्रमी आणि एएमपीचे किल्लेदार. टॉस पूर्ण झालेला आहे. टॉस इकडे जिंकलेला आहे. एएमपीचे किल्लेदार या संघाने डिसिजन बॉलिंगचा घेतलाय. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंगसाठी राहुल ठोंबरेचे पराक्रमी या संघाला मात्र आमंत्रित केलंय.
मॅचला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. टार्गेट 24 आहे. रन बॉल इक्वेशन आहे आणि 23 मध्ये 22 करायचे आहेत, कारण पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा आणि मग सिंगल. महत्वाची मॅच आहे आणि विजय द्वारची ही फेरी आपण पाहतोय. विजयाचा द्वार खोलत असताना आपल्याला पुढच्या 3 मध्ये दाखल व्हायचं आहे आणि तिथून नेट रन रेटवरती भरपूर काही गोष्टी डिपेंड असतील. त्यामुळे जर मी म्हणेन की एसएनच्या शूरवीर या संघाने फार लवकर या रन चेस केल्या तर त्यांच्यासाठी ही गोष्ट अत्यंत महत्वाची असेल. नेट रन रेटवरती इम्पॅक्ट पडेल. 3 बॉल 3, 21 बॉल 21. ओ फटका चांगलाय. 2चा आहे. डबल 5. 4 बॉल 5. फुल टॉस होता. ड्राईव्ह केलाय पुन्हा. सिंगल साठी धावसंख्या पुढे चालली आहे. 1 ने टोटल 6. 5 बॉल 6. टोटल 6. आणि इकडे काय घडलं गेला. बॅटर आउट आहे. विकेटचं पतन. 6 वरती पहिला धक्का. 6 वरती पहिला धक्का. कॉट बिहाइंड द विकेट. सॉफ्टरने खेळल्या. ऑन साइडला मात्र आपण पाहतो सिंगल मिळतीये. बॉलिंग मार्क वरती मंगेश. मॅगी 7 धाबा. 17 बॉल 17. नाही शॉट. 16 बॉल 16ची गरज आहे अजूनही या मॅच मध्ये. मॅच अशी चालली तर नेट रन रेटवरती तितकासा इम्पॅक्ट पडणार नाही, पण जर का कोणत्याही संघाने एकतर्फा मॅच जिंकली तर नेट रन रेट त्यांचा पळेल पुढे. हो विकेट कीपर. या मोक्याच्या क्षणाला चूक. 82 धाव. असे हाफ चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. सहजासहजी काही मिळत नसतं, त्यासाठी मेहनत करावी लागते. आणि विजय द्वार, हा विजयाचा द्वार जर तुम्हाला खोलायचा आहे आणि समोर ती अगदी ट्रॉफी तुम्ही पाहतायत गडाप्रमाणे, तो गड तुम्हाला सर करायचा आहे, तर त्यासाठी मात्र मेहनत घ्यावी लागेल. एक मिळाली आहे, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. सिंगल. 10. 2 बॉल बाकी आहेत. 14 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. 14 बॉल 14. 14 बॉल 14 वरती मॅच आहे. क्या बात आहे. इकडे मात्र एक्स्ट्रा टाकली गेली आहे. मॅगीला देखील ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल. धावसंख्या 12. आता
13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 12 करायचे आहेत. 13 बॉल 12. बॅकफुटला जाऊन कट केलं गेलं तिकडे. शेवटी 1 रन मिळते. 2 ओव्हर अख्या पूर्ण. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 13 1 बाद 13. आता 12 बॉल मध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर 11 करायचे आहेत. 12 बॉल 11. 12 बॉल 11. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा इथे मात्र मिळत आहेत. धावसंख्या पुढे 2 धावांनी आपण पाहिलं तर 2चे 4 होतील. डबल ट्रबल आहे त्यामुळे धावसंख्या 17वर. आणि अशी बॅटिंग होत राहिली तर कदाचित या ओव्हर मध्ये मॅच खुली होऊन जाईल. 2चे 4 झाले. आता 1चे 2 होतील. 19 एक धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 10 बॉल 5. 10 बॉल आणि 5 धावांची मात्र गरज असणार आहे. क्या बात आहे. चांगला शॉट खेळला गेलाय. वा. आणि 2 धावा इथे पुन्हा एकदा. धावसंख्या चालली आहे पुढे वाऱ्याच्या वेगाने. 3 ची गरज. 3 धावांची मात्र गरज आहे. विजयाचा द्वार. विजय द्वार. आणि ही फेरी पार करायची आहे तर जितक्या लवकर होईल मॅच जिंकणं देखील गरजेचं आहे. कारण नेट रन रेट इकडे डॉट येतोय. -1. 4 करायचे आहेत आता. 4 धावांची गरज आहे. ज्या मॅचेस आहेत. सॉफ्ट तिकडे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 1 रन. 1+1 2. 22. विजयासाठी 2 धावांची गरज. 2 धावांची मात्र गरज आहे. दोन धावांची गरज आहे. जर मॅच जिंकायची तर 2 धावा बनवाव्या लागतील. 7 बॉल 2. समोर खेळा. ओ हो. 4 धावा आणि इथे मात्र 8 रन्स मिळत आहेत. पण नेट रन रेट आहे सर. त्यामुळे 4च्या 8.
आणि अपील एक्झॅक्टली कशासाठी झाली पंच देखील तेच विचारतात सचिन सर. त्यांच्या चेहऱ्यावरती देखील प्रश्न होता. पहिला सिंगल मग 2 डॉट. मारी, पण सध्या मारीला मात्र काही मारू देत नाहीयेत. आणखीन एक चांगला बॉल. आणि ते मात्र एक्स्ट्रा रन मिळेल. धावसंख्या 2. 2 रन, एक वाईड आणि एक सिंगल. दोन वाईड आणि एक सिंगल आहे. 3 रन असतील. येस, थोडं करेक्शन करतोय स्कोरर कडून. आम्ही माफी मागतोय, थोडं करेक्शन आहे. हो, बॅटची खालची कडा, बॅटची खालची कडा लागली समेश आणि तिथून मात्र रन मिळणार नाहीये. डॉट. डॉट बॉल. डॉट बॉलने प्रेशर वाढत आहे. स्लो बॉल आणि फसवलं गेलंय मारीला पुन्हा. चांगली बॉलिंग पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक डॉट एक्स्ट्रा टाकला मे बी. टोटलचा विचार केला तर बाबू आम्हाला माहिती देत आहेत. धावसंख्या 3. 1 ओव्हर 3. समोर उडवण्याचा प्रयत्न. बॉक्स आउट. प्रशांतला शांत केलंय आणि प्रशांतला शांत करत असताना विकेट. चांगला बॉल टाकला गेला आणि तिकडे मात्र प्रशांत शांत केलंय. नवीन बॅटर मैदानामध्ये मयूर येत आहेत. मयूरने काय कमालीची बॅटिंग केली मागील मॅच मध्ये. अगदी वेट लावलं प्रत्येकाला. ज्या प्रकारे तो बॅटिंग करत होता पूर्ण कंट्रोल मध्ये दिसत होता. आता ती वेळ आहे, आता अग्निपरीक्षा आहे आणि आल्या आल्या कदाचित टप्पा पाहावा लागेल.
टोटल 5. मयूरला आता त्याच इंटेन्शनने बॅटिंग करावी लागेल, त्या इंटेंटने त्या टेम्परामेंटने बॅटिंग करावी लागेल. करा बॉल. +1 2 7 7 धावा. 5 होत्या, 2 मिळाल्या. 7 7 7 थाला फॉर अ रिझन. हो हो, इकडे मात्र फसवले गेले पुन्हा एकदा. बॅटची कडा होती आणि विकेट किपरने फार मोठी चूक केली आहे. मयूरला जीवनदान दिलंय. ज्या फलंदाजाने मागील मॅच मध्ये थैमान घातला होता, त्या मयूरची कॅच सोडली गेली आहे. मारी आणि मयूर. हो हो, फिल्डर अभि 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 आणि अभिने हा झेल टिपलाय. वॉट कॅच. क्विक. लगेचच बॉलला तिकडे मात्र कॅरी केले गेले आणि विकेटचं पतन. 8 धावा, 2 गडी बाद. फॉर द लॉस ऑफ 2 विकेट, 8 ऑन बोर्ड. नवीन बॅटर यशने देखील मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी, म्हणजे पार्टनरशिप मागच्या मॅच मध्ये ज्या दोघांनी बनवलेली, तेच दोघं आता मात्र मैदानामध्ये. यश हलक्या तर मात्र बॉटमॅनच्या साह्याने प्लेस केलंय मागे. सिंगल मेल. ओव्हरची समाप्ती आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र आपण पाहिलं तर 2 ओव्हर नंतर धावसंख्या धावफलकावरती 9. चांगला बॉल टाकला गेला. बॅकफुटला जात असताना मात्र कट करण्याचा प्रयत्न. तिकडे 1 रन. हो, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. एक्स्ट्राने धावसंख्या पुढे. टोटल धावफलकावरती 11. 2+ टोटल 13. आणि पुन्हा एकदा एक चोरटी धाव. मयूर क्या बात आहे. फार वेगाने रन घेतली गेली आणि 15 वर धावफलक आलाय. 15. धावसंख्या 15. डबल ट्रेबल ओव्हर मध्ये 12 तरी कमीत कमी यायला हव्यात. 6 बॉल मध्ये 6 सिंगल आल्या तर 12, त्यामध्ये एक एक्स्ट्रा आले म्हणजे 14 बनू शकतात. डॉट आणि विकेट नको आहे. चालेल. तिकडे हलका केल्या गेल्या. पोचलाय बॅटर आणि वा, कदाचित पोचलेत पण चेक केलं जाईल. चेक केलं जाईल आता. कॅच आउट. मयूरला मात्र मैदान सोडावं लागेल. धावसंख्या -3. टोटल 12. इकडे काय करतात
अविनाश काय करतायत नक्की. 1 रन. एकचे 2 होतील. टोटल आता 14 झालेले आहेत. हलक्या त्याने मात्र प्लेस केलाय. 1 रन मिळेल म्हणजे या 2 रन्स 16 झालेले आहेत. बॉल 1 बॉल बाकी आहे. 16. रिव्ह्यू सक्सेसफुल नो नाहीये. फक्त एकच धाव म्हणजे तर 2 होतील. 16. बॉल. नावा 16. अविनाश. थोडा आगळा वेगळा फटका खेळायचा होता पण 1 रन इथे मात्र फार वेगाने पूर्ण केली गेली आणि 1+1 अशा 2 धावसंख्या टोटल 18. 3 ओव्हर नंतर 18 धावा. 3 ओव्हर संख्या पूर्ण झाल्या. 3 ओव्हर नंतर धावा झाल्यात 18. टुडी वरून थोडा आत व्हा. तिथून नो बॉल. नो बॉल आणि विकेट. नो बॉल आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट इथे मात्र आपण पाहतोय. बघा टुडीवरती जे प्रेक्षक आहे थोडा आत व्हा. सचिन सर टुडीवर त्यांना आत घ्या. नवीन बॅटर इब्राहिम येत आहेत आणि हिट विकेट. फार कमी दा आपण हे पाहतो आणि हिट विकेट. नशीब जेव्हा साथ देत नाही तेव्हा या गोष्टी आपण पाहत असतो आणि यशला मात्र मैदान सोडावं लागतं हिट विकेटच्या स्वरूपात तो बाद.
धावसंख्या झाले 19, 5 गडी बाद. 5 टू गो. नवीन बॅटर येतात विजू. हो, क्लीन बोल्ड. विजू आले आणि विजू गेले देखील. नवीन बॅटर आले होते पण ते मात्र क्लीन बोल्ड झाले. धावसंख्या 19 पुढे येऊन खेळला गेला फटका चांगला आहे. एकच धावफलक आता 20 वर. 20. धावसंख्या 20. इब्राहिम स्टेप आउट करून खेळला गेला फटका. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न चालवला. इब्राहिम धावलाय. 2 रन मिळतील आणि 2 रन. एकच धाव असेल का? डिक्लेअर एक. 2 टू गो. 2 बाकी आहेत. 2 बॉल आहेत ना. पहिला नो होता. 2 बॉल आहेत. समोर करण्याचा प्रयत्न केला गेला तिकडे. 1 रन पूर्ण. धावसंख्या 22. 22. शेवटचा बॉल. बावीस धावा आहेत. शेवटचा बॉल चांगला हाताळावा लागेल अभिला. जर का इकडे डॉट आलं तर मात्र 23चं टार्गेट होईल आणि समीकरण थोडं सुपर राहू शकतं किल्लेदारला देखील. 24 झालेत आणि 25चं टार्गेट आहे. 24 झालेले आहेत आणि टार्गेट 25 आहे. 25.
बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाकडे पुन्हा. मयूर स्ट्राईकवर आदित्य आहे, नॉन स्ट्राईकवरती अभि आणि बॉलिंग मार्कवर मयूर. पंचवीसचं टार्गेट आणि 24 बॉल 25. या मॅच मध्ये आदित्यची विकेट फार काही सांगून जाईल. मयूरला आता मात्र ही विकेट मिळवायची आहे. ओ नाइस बॉल, क्या बात आहे मयूर. पहिल्या यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील तो बदलापूर वरून डायरेक्ट पवई आणि पवई वरून इकडे अंधेरी, आणि आता या मॅच मध्ये पण रायटी बॅटरला तीव्र तिखट तीक्ष्ण धारदार अचूक भेदक डॉट. आणखीन एक. वा, मयूर बोलते. डॉट बॉल. वाईड डॉट ना. 2 डॉट. चांगली बॉलिंग करतोय मयूर. 25 डिफेंड करायचे आहेत. आणखीन एक चांगला बॉल. क्या बात आहे मयूर, क्या बात आहे मयूर, गुड बॉलिंग. 3 डॉट. आदित्य सारख्या महत्वपूर्ण फलंदाजाला मात्र इथे शांत ठेवलं गेलंय. ज्या आदित्यने फ्लाइंग स्टार्ट करून दिला होता अगदी एएमपीचे किल्लेदार या संघाला. विजयी द्वार खोलायचंय. किल्लेदार आहेत, पराक्रमी आहेत. कोण बाजी मारणार, आणि व्हाईट+1. व्हाईट+1. 2 धावा. पहिल्या 2 धावा. इथून मात्र कुठे ना कुठे पराक्रमी संघाला लक्षात ठेवायचे जास्तीत जास्त डॉट बॉल. ज्यावेळेस पुढे टाकला गेला बॉल, सिंगल मिळतीये समोर. बॅट ड्राईव्ह केली सरळ बॅटने, सिंगल. धावसंख्या पुढे टोटल 3 धावा. तीन धावा. 20 बॉल 22. वीस बॉल 22. यावेळेस मात्र इलेक्शन सोडून व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 4. पुढे जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे सिंगल रन. पुन्हा एकदा सिंगल रन. धावसंख्या 5. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. धाव करण्याचा प्रयत्न होता तिकडे, मात्र आपण पाहिले तर पंचाचा इशारा काय पाहिलं जाईल, आणि
पंचांचा इशारा. दोन. धावा. दोन धावा आहेत. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या 7 आहेत. शिव गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. सॉफ्टहँड फक्त प्लेस केले अभिने आणि 1 रन. टोटल 8 वरती. आदित्य आणि अभिला आपण पाहतोय 17 बॉल 17. बॉल 17 वरती मॅच आहे आणि चांगली मॅच आहे. कुठे ना कुठे आपण पाहिलं तर दोन्ही बाजूंनी बॅलन्स आहे मॅच. पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग देखील चांगली केली गेली आणि आता कुठे ना कुठे बॅटिंग देखील चांगली करण्याचा प्रयत्न केला जातोय. सर वेळ थोडा कमी घ्या. लाईन खराब आहे. वाईट बॉलचा इशारा पंच करतायत. एक्स्ट्रा रन. 16ची आता गरज आहे. सोळाची गरज असताना ड्राईव्ह केला तिकडे. गुड जॉब राज. 1 रन. धावसंख्या 10. धावा फलकावर. स्टान्स घेतला, प्लेस केलं आणि 1 रन देखील मिळाली. धावफलक 11. 15 बॉल आणि 14. 15 बॉल आणि 14ची गरज आहे. आदित्य स्ट्राईक वरती. 15 बॉल 14. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन मारीन एक चूक केली आहे. +1 वाईट प्लस. 15 मध्ये आता मात्र 12 करायचे आहेत. 15 बॉल 12ची गरज आहे या मॅच मध्ये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता तिकडे. बॉल अडवलं गेलं. 1 रन मिळतीये. 14 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. 14-11.
14 बॉल 11. मॅच जबरदस्त आहे, मॅच जबरदस्त आहे. सॉफ्टवेअरने घेऊन काढल्या पुन्हा एकदा. गुड शॉट. अभिचा चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सेन्सेबल बॅटिंग अत्यंत महत्वाची आणि तेच केलं गेलंय. स्कोर झाल्याच्या नंतर मात्र अगदी शांत पद्धतीने धावा संख्या बनवल्या जात आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न, तिकडे गॅप मध्ये निघाला बॉल. 2 धावांसाठी डबल. बारा बॉल आणि 8 करायचे आहेत आणि त्यामध्ये डबल ट्रबल ओव्हर देखील आहे. बारा बॉल आणि 8 ची गरज आहे. 12 बॉल 8. डबल ट्रबल ओव्हर आणि बॉलिंग मार्क वरती मारी. चांगला बॉल टाकला गेला. बॉटमच्या साईडने प्लेस केले जात आहे. रन पूर्ण केली आहे का? आता 4 ची गरज. आता 4 ची गरज आहे. रन पूर्ण केले गेले आणि 1 बॉल 4 मिळाल्यात. 8 करायच्या होत्या, 4 करायच्या आहेत. चार धावांची गरज आहे. 11 बॉल 4. अकरा बॉल 4 वरती मॅच आहे. पूर्णपणे या मॅच वरती पकड AMP चे किल्लेदार यांनी मजबूत केलेली आहे. विजय द्वार खोलायचा आहे, मॅच जिंकायची आहे आणि इकडे धावा मिळत आहेत 2. आता फक्त 2 धावांची गरज. म्हणजे जर या ओव्हर मध्ये मॅच जिंकायची तर 1 रन बनवायची आहे. 1 रन बनवायची आहे. जर मॅच जिंकायची तर 1+1 मिळतील. सेलिब्रेशनला सुरुवात केली आहे अगदी AMPच्या किल्लेदारांनी. पराक्रमीला धूळ सारायचे तर ही रन बनवावी लागेल. 10 बॉल 2. AMPचे किल्लेदार खोलतील का विजयदार? विजयाचा द्वार समोर आहे. 2 पावलं दूर विजयाच्या द्वारापासून. मोठ्या फरकानं हा सामना जर इथे जिंकला गेला तर नेट रन रेट भरपूर काही बोलून जाईल. चला मॅच सुरू करा लवकर जरा. 2 धावांची गरज आहे. चांगला बॉल टाकला गेलाय. डॉट बॉल येतोय. -1. 3 ची गरज. 3 ची गरज. तर असे बॉल टाकले गेले तर 1-1 करून धावा वाढतील. 3 करायच्या आहेत. इकडे मात्र सामना संपलाय. वाईट +1 आली आहे. 2-4 झालेले आहेत. मॅच फिनिश. आणि विजय द्वार या फेरीमध्ये दणदणीत विजय. AMPचे किल्लेदार
10 गडी राखून हा मोठा विजय. वेल प्लेड आदित्य, वेल प्लेड अभि, वेल प्लेड AMP चे किल्लेदार.